महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका सर्वत्र सुरू आहेत. किल्ले धारूर नगरपालिकेची सुद्धा निवडणूक येत्या 27 तारखेला होऊ घातलेली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं आमचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अजय सिंह दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्याचं ठरवलं आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला मतदारांनी मतदान करावं हे आव्हान करण्यासाठी मी आपल्यामध्ये उपस्थित झालेलो आहे. किल्ले धारूर हे छोटस शहर इथं आल्यानंतर येताच क्षणी किल्ले धारूरच्या प्रेमात पडावं असं हे छोटस देखणं गोंडस शहर हे आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार आहे. किल्ले धारूरला मी 15 वर्षापूर्वी 2001 साली, बरोबर आहे अजय सिंह दीक्षित, 2001 साली आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना नगराध्यक्ष पदाची थेट निवडणूक घेण्याचा निर्णय जाहीर केला आणि त्या साली बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई इथे प्रचाराची सभा घेऊन आम्ही किल्ले धारूरला प्रचारासाठी आलो आणि हेच ते व्यासपीठ, हाच तो बाजार, तीच ती दुकानं आणि तेच ते किल्ले धारूरचे मतदार आणि तेच उमेदवार आणि तोच मी.